माझं नाव सागर बैरागी आहे. मला एव्हीएन नोव्हेंबर 2022 मध्ये डिटेक्ट झाला. तर एव्हीएन म्हणजे व्हॅस्क्युलर नेक्रोसिस हा मला कोविडमुळे झाला. कारण की कोविडमध्ये मी ॲडमिट होतो, ज्यात रेमडेसिवीर घेतल्या. आणि ज्यावेळेस मला या आजाराबद्दल कळालं, तर हे पण कळालं की याचं कुठंच निदान नाही पूर्ण जगात. याचं निदान म्हणजे फक्त हिप रिप्लेसमेंट सर्जरीज आहे. तर नोव्हेंबर 2022 पासून मी बऱ्याच आयुर्वेदिक हॉस्पिटल्स आणि आयुर्वेदिक सेंटर्समध्ये गेलो, कारण की ऑपरेशन नव्हतं करायचं मला. पण मी ते 1-1.5 वर्ष अंगावर काढलं आणि आयुर्वेदिकनी पण मला एवढा काही फायदा झाला नाही. पण त्याच्यामुळे माझी लाईफ आहे ना खूप स्पॉईल होती. म्हणजे मला चालणं माझं इम्पॅक्टेड झालं, डेली ॲक्टिव्हिटीज इम्पॅक्टेड झालं. मला काहीच गोष्टी म्हणजे करता येत नव्हत्या. इवन बेसिक लाईफच्या गोष्टीसुद्धा मला करता येत नव्हत्या. मग नंतर मी विचार केला की सर्जरीज करायची. आणि ते सर्च करता करता मला कळालं की डॉक्टर आशिष सरबट सर जे आहेत, हे सुपर पाथ टेक्निक यूज करतात, ज्याच्यामध्ये ते रोबोटिकचा पण हेल्प घेतात. रोबोटिकचा फायदा असा होतो की आपल्या ज्यावेळेस दोन्ही पायाला एव्हीएन होतो, तर ऑपरेशन नंतर कधी कधी पाय छोटा मोठा होऊ शकतो. पण रोबोटिक आणि या सगळ्या गोष्टींमुळे ते जे साईड इफेक्ट आहे तो होत नाही. आणि ज्याच्यामुळे आपली दोन्ही पायाची लेंथ पण सेम असते. आणि सुपर पाथमध्ये इन्सिजन कट छोटा असतो, 2 इंचाच्या आत ते सर्जरी करतात, ज्याच्यामुळे आपले टिश्यू लिगामेंट ते सगळे सेव्ह होतात. त्याच्यामुळे आपण ऑपरेशन नंतर मांडी घालणं, खाली बसणं, इंडियन टॉयलेटमध्ये बसणं, स्क्वॉट्स करणं, हे सगळं पॉसिबल आहे. आता फेब्रुवारी 2024 ऑपरेशन झालं आणि आता जून चालू आहे. 4 महिने झाले. मी पूर्ण माझं लाईफ बॅक टू नॉर्मल आहे. मी आता गाडी चालवू शकतो, 2 व्हीलर चालवू शकतो, सगळ्या गोष्टी करू शकतो. इवन मी आता स्विमिंग पण करतो आणि जिमला पण जातो. आणि खरंच जर तुम्हाला पण एव्हीएन जर असेल आणि जर ऑपरेशन करायची वेळ येत असेल, तर तुम्ही नक्की एकदा आशिष सरबट सरांच्या हॉस्पिटलला व्हिजिट करा. थँक्यू.